प्रवास सुरू. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे त्रिंगलवाडी ट्रॅकला. इगतपुरी जव्हारच्या पुढे आहे ते. तर म्हणजे त्याचा ट्रॅक कसा असणार ते सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये आज दाखवणार आहे. तर आता आम्ही पोहोचलो आहे विरारला. माझ्यासोबत आहे प्रसाद. तर आज आम्ही फक्त दोघंच जण जाणार आहोत ट्रॅकला, कारण की बाकीचे मंडळी सगळे बिझी आहेत. तर आज आम्ही दोघंच फक्त बाईकने जाणार आहेत. ही प्रसादची बाईक. आणि आम्ही फुल रेडी होऊन आता ट्रॅकला जाणार आहे. तर आता आपण जाऊया आता हायवे मार्गे, जव्हार मार्गे करून डायरेक्ट इगतपुरी. तिथून मग नंतर आपण त्रिंगलवाडी गावात जाणार आहे. तिथून मग आपण आपल्या ट्रॅकला सुरुवात करणार. चला मग आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, आता रात्रीचे वाजले आहेत 2:30 वाजलेत आणि आता आम्ही पोचलो आहे वज्रेश्वरीला. तर आम्ही वज्रेश्वरीचा बायपास रोड घेतला आहे आणि तिकडून आम्ही पेठ शहापूर मार्गे डायरेक्ट त्रिंगलवाडीला जाणार आहे आम्ही. तर आम्ही रात्री निघालो होतो 12:30-1च्या दरम्यान निघालो होतो आणि आता 2:30 वाजलेत. आता आपण पोचलो आहे वज्रेश्वरी. इथे समोर वज्रेश्वरी मंदिर हे इकडे समोर. तर इथे आम्ही 5-10 मिनटाचा ब्रेक घेऊ आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला निघू. रेकॉर्डिंग चालू आली. फोटोच्या जागी रेकॉर्डिंग चालू आली. बोललं ठीक आहे, चल ना थोडासा टाइमपास करूया ना मग आपण. तर मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत आणि आपण पोचलो आहे त्रिंगलवाडी किल्ल्याजवळ. हा इकडे त्रिंगलवाडी किल्ला आणि हे इथे त्याचं बेस विलेज आहे. तर आपल्याला तिकडे जायचं आहे. तिथून मग नंतर आपण चालत किल्ल्यावरती जाणार आहेत. तर सकाळचा नजारा बघू शकता तुम्ही. मस्त असा सूर्य उगवला आहे किल्ल्याच्या बाजूनेच. खूप प्रसन्न वाटतंय आणि थंडी पण आहे इथे. कसं वाटतं प्रसाद? एक नंबर वातावरण आहे. बघा सूर्योदय, त्रिंगलवाडीचा सूर्योदय बघण्याचाच हा आमचा ध्येय होता. तर सध्या तरी आम्ही म्हणजे जे छोटे किल्ले आहेत, म्हणजे जिथे जास्त म्हणजे परिचित नाहीत असे किल्ले आम्ही करायचा मानस आहे आमचा. तर बघूया हा किल्ला कसा आहे तो. मित्रांनो, तर आता आम्ही आमचा ट्रेक सुरू करतो आहे. तर ह्या रस्त्याने आम्ही आलो. इकडनं गाडी वगैरे घेऊन येऊ शकतो आणि आपल्याला ह्या रोडने ह्या मार्गे आपल्याला इथे वरती किल्ल्यावरती जायचं आहे. तर मित्रांनो, फायनली आम्ही बेस विलेजला पोचलो आहे, तळ्याची वाडी. आणि हा इथे आहे तो त्रिंगलवाडी किल्ला. तर आपल्याला इकडनं हे काकाने सांगितलं इकडं पायवाट आहे. तर पायवाट्याने आपल्याला वरती किल्ल्याकडे जायचं आहे. तर चला मग जाऊया किल्ल्यावरती. तर आपल्याला पायवाटेने चालत जायचं आहे, शेताच्या बांधावरतून चालत. हा इकडे त्रिंगलवाडी किल्ला आणि ही पायवाट. आणि पुढे तिथे पांडवकालीन लेण्या आहेत, त्या पण तुम्हाला दाखवणार मी. तर जास्त नाही, तिथे 3 आहेत ना प्रसाद? हां, 3 ते 5 असतील मे बी.
मित्रांनो, गडाच्या मुख्य आपण रस्त्यापाशी आलो आहे आणि इथे आपल्याला एक गडाचं चिन्ह भेटलं, विरगळीचं. हे विरगळ गडावरील, आणि हा इथून गडावरती जायला रस्ता. तर मित्रांनो, ते विरगळीचं चिन्ह तुम्हाला दाखवलं मी. तिथून थोडंसं वरती आलात की हे बघा, ही पायवाट. इथून थोडंसं असं वरती आलं तिथे की इकडे वरती चालत गेला की पुढे इथे पांडवकालीन लेण्या आहेत. ह्या इथे समोर पांडवकालीन लेण्या. तर चला आपण जाऊया त्या लेण्या बघूया. मित्रांनो, आता आपण आलो पांडवकालीन लेणी बघायला. तर इकडे आहेत या पांडवकालीन लेण्या. तर याच्या म्हणजे थोडेसे अवशेष भग्नावस्थेत आहेत, पण अजूनही बघण्यासारखं आहे. म्हणजे एकदम जे काय बोलतात, एकदम म्हणजे जागा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवलेली आहे. हे मूर्त्यांचे सगळे भग्न अवशेष आहेत, म्हणजे पांडवकालीन लेण्या. तर चला मग आपण जाऊया आतमध्ये लेणी कसे आहेत ते बघायला. हे लेणीचं मुख्य प्रवेशद्वार, आणि या प्रवेशद्वारावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. दोन्ही बाजूला असं सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. देवतांच्या मूर्त्या आहेत त्याच्यावरती. आणि ही आतून असलेली लेणी, सुंदर अशी लेणी आहे ही. आतमध्ये आपण एंट्री केली की ते दिसतं ते आदिनाथ भगवान दिगंबर जैन यांचं तीर्थक्षेत्र. ही त्यांची मूर्ती असावी बहुतेक. ही मूर्ती भग्नावस्थेत आहे, आणि या मूर्तीवरती काही मजकूर लिहिलेला आहे. शके 1266 मे बी त्या काळातली असावी ही. मित्रांनो, इथे हे 4 खांब दिसतात तुम्हाला, 4 पिलर. 1 2 3 आणि 4 असेच पिलर आम्ही हरिश्चंद्र गडावरती पण बघितले. आता त्यांचा आणि यांचा काही संबंध आहे की नाही ते आपल्याला काही माहीत नाही, ते आपण नक्कीच बघू. बट इथे पण तसंच आहे, हरिश्चंद्र गडावरती आहे तसंच, की 3 पिलर तुटलेले आहेत आणि 1 पिलर व्यवस्थित आहे. तर मित्रांनो, आता आपण पांडवकालीन लेण्या बघून आता वरती गडाकडे जातोय. ह्या लेण्या आहेत, आणि लेण्यांच्या इकडनं बाजूने हा रस्ता जातो, हा गडावरती जातो. इकडनं असं गडावरती आपल्याला जायचं आहे वरती. तर चला मग जाऊया आपण गडावरती. चला प्रसाद, चला. पावसाळ्यातून मस्त पाणी वाहत असणार. लेण्यात नाही येत असेल मस्त. पावसात परत आपण ह्या रस्त्याने आलो. या इथे खाली लेण्या आहेत, आणि आता आपण इथे वरती चाललोय. ही पायवाट आहे, या पायवाटेने आपण आता वरती गडावरती जायचं. चला. जास्त मोठा असा गड नाही हा, साधारणतः 800 ते 1200 मीटर उंचीवरती असलेला हा गड आहे, आणि एकदम सोपा गड आहे ट्रेकसाठी. तर जे बिगिनर ट्रेकर असतील त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट आहे, सोपा आणि बेस्ट आहे. आणि हा गडाच्या इकडनं दिसणारा सुंदर असा नजारा. तर मित्रांनो, थोडं वरती चढून आलो आम्ही. या पायवाटेने आम्ही आलो. इकडे एक पायवाट आहे, तुम्हाला ते लेण्याची बाजू सांगितली होती ती.
तिथून असं वरती आलो की आपल्याला इथे वरती गडावरती जायचं आहे. मित्रांनो, त्रिंगलवाडीबद्दल सांगायचं झालं तर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला आहे. स्वराज्यातला हा अपरिचित राहिलेला एक किल्ला आहे. स्वराज्यामध्ये असे अनेक अपरिचित राहिलेले किल्ले आहेत, त्यापैकी हा त्रिंगलवाडी किल्ला. बट हा किल्ला एकदम म्हणजे चांगला आहे बघण्यासाठी वगैरे, तर तुम्ही नक्की आवर्जून या किल्ल्याला भेट द्या. जास्त नाही म्हणजे कमी उंचीचा आहे, पण बघण्यासारखं भरपूर आहे. इथे काही आहे, पांडवकालीन लेण्या आहेत, हनुमानची मूर्ती आहेत, त्या काळातल्या म्हणजे कोरीव पायऱ्या वगैरे, ते तुम्हाला सगळं बघायला मिळेल. अजून काय सांगतो प्रसाद? अजून आता वर गेल्यावर कळेल. भरपूर पाण्याचे अजून टाके पण आहेत. पाण्याचे टाके आहेत, मंदिर आहे, पिण्यायोग्य आहेत. पिण्यायोग्य आहेत, काही हे पण आहेत. ते आता वर गेल्यावर तुम्हाला सर्व व्हिडिओ तुम्हाला माहिती मिळेल. पण हा किल्ला अपरिचित राहिलेला आहे, तर म्हणजे जास्त असं लोकांना माहिती नाही हा किल्ला. आता आम्ही सध्या दोघंच आहे एवढे. आता आज आहे मंगळवार आणि आम्ही या किल्ल्यावरती फक्त दोघंच जण आहेत. अजून आम्हाला लोकवस्ती दिसली नाही, म्हणजे गावातली लोक आहेत, असे बाहेरचे कोण असे दिसलेच नाहीत. त्यामुळे हा अपरिचित राहिलेला किल्ला आहे. आणि किल्ल्यावरती साफसफाई अजून पण आहे व्यवस्थित. आणि कृपया करून किल्ल्यांवरती घाण वगैरे करू नका. आपण पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊन जातो, काय खाद्यपदार्थाचे रॅपर्स वगैरे असतात, ते कृपया सोबतच घेऊन जावा तुमच्यासोबत. कुठेही गडावरती कचरा करू नका. तर मित्रांनो, आम्ही आता गडावरील पहिल्या झेंड्याजवळ आलो आहे. हा गडावरील पहिला झेंडा. इथून असं खालून आम्ही असं वरती आलो इकडनं, या पायवाटेने असं वरती इकडे वरती आलो की आपल्याला हा पहिला झेंडा लागतो. आणि इथूनच पुढे गेलो की दुसरा झेंडा. तिथेच वरती हनुमानाचं मंदिर वगैरे आहे, ते आपण नंतर बघणार आहोत. मित्रांनो, आता आपण मेन बालेकिल्ल्यात जाणार आहोत. समोर आहे तो बालेकिल्ला, तर तिकडेच आपण आता चालत चाललो आहे. तर जास्त असा मोठा गड नाही, म्हणजे गड चढायला पण जास्त वेळ नाही. साधारणतः अर्धा तास खूप आहे. अर्धा तास म्हणजे भरपूर झाला. अर्ध्या तासात तुम्ही गड चढू शकता पूर्ण. आणि वरती जर तुम्हाला बघायचं असेल तर 2 तास पण तुम्हाला कमी पडतील गड बघायला. एवढा असा सुंदर असा गड आहे, तर तुम्ही नक्की आवर्जून या गडाला भेट द्या. बालेकिल्ल्यात जाताना सरळ वाटेने न जाता ही थोडी पायवाट दिलेली आहे. या पायवाटेने इथे वरती जायचं आहे आणि इथून थोडंसं क्रॉसमध्ये जाऊन मग वरती जायचं आपल्या किल्ल्यावरती. मित्रांनो, जागी जागी मार्किंग केलेले आहेत, त्याच रस्त्याला तुम्ही फॉलो करा आणि गडावरती जा. स्वतः रस्ता शोधण्याचा प्रयत्न करू नका. हे असे मार्किंग दिलेले आहेत, त्याच रस्त्याने तुम्ही वरती जा किल्ल्यावरती. जागोजागी अशी मार्किंग केलेली आहे. हे इथे मार्किंग केलेले आहे. गडावरती जायला थोडासा असा वळसा मारून जावं लागतो, पण थोडा रस्ता चांगला आहे, एवढा कठीण असा रस्ता नाही आहे. ह्या पायवाटेला फॉलो करत तुम्ही किल्ल्यावरती जाऊ शकता. थोडी निसरडी पायवाट आहे, पण थोडं सांभाळून जा. शक्यतो ट्रेकिंग शूज वगैरे यूज करा. आणि काही ठिकाणी तुम्हाला जर वस्ती करायची असेल नाईटला, तर इथे टेंट वगैरे लावायला पण सुविधा आहेत. तर तुम्ही त्या गुफेमध्ये किंवा या खास खळग्यांमध्ये तुम्ही टेंट वगैरे लावू शकता. चांगली अशी जागा आहे, थंड अशी जागा आहे, हवेशीर एकदम, सावळी वगैरे सगळं आहे इथे. आणि हा समोर असा दिसणारा छान असा नजारा इगतपुरीचा. आणि ह्या पायवाटेने आपल्याला किल्ल्यावरती वरती जायचं आहे. ह्या पायवाटेने वरती. तर आपण गडाला पूर्ण वळसा मारून आलो आहे थोडासा. तर इथे पुढे निशाण आहे, ॲरो केलेला आहे.
वरती चढण्यासाठी. हा इथे ॲरो केलेला आहे आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे. इथे वरती चढून मग आपल्याला त्या पायऱ्या चढून वरती हनुमान मंदिरात. तर शक्यतो तुम्ही सांभाळून वरती चढा. तुम्हाला दाखवतो मी कसं वरती चढायचं ते. आता आपण ह्या पायवाटेने असं वरती आलो. या पायवाटेने असं वरती आलो की या इथून अशा 52 पायऱ्या लागतात आपल्याला वरती गडावरती जायला. आणि छोटीशी काय बोलतात खिंड आहे. या खिंडीतून वरती आपल्याला जायचं आहे. तर इकडे आपल्याला मेन दरवाजा भेटणार आहे. तिकडे जाणार आहे. प्रसाद दाखवतील आपल्याला कसं वरती जायचं ते. प्रसाद जाऊन दाखव. इथूनच जायचं वरती. इथून वरती वाटेल ते. शक्यतो सांभाळून तुम्ही वरती चढा. ह्या इथे 52 पायऱ्या. प्रवास सुरू. मित्रांनो, तुम्ही इथून पण वरती येऊ शकता आणि इथून पण वरती येऊ शकता. दोन आहेत. तर दोन्ही ऑप्शन थोडेफार इझी आहेत. ते येऊ शकता वरती आणि मग इथून तुम्हाला वरती पायऱ्यांवरती जायचं आहे. थोडं सांभाळून जावं लागतं. तर ह्या पायऱ्या आम्ही थोड्या चढून आलो वरती. इथून वरती आलो की ह्या पायऱ्या अजून आहेत वरती 52 पायऱ्या. आणि तिथे वरती हनुमानाची मूर्ती आहे. ती मी तुम्हाला दाखवतो. चला. ही हनुमानाची मूर्ती मुख्य प्रवेशद्वारापाशी. आणि हा मुख्य प्रवेशद्वार अजूनही व्यवस्थित स्थितीमध्ये असलेला हा प्रवेशद्वार. सुंदर असा प्रवेशद्वार आणि सुंदर अशी हनुमानाची मूर्ती. तर मित्रांनो, हनुमानाचं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि आता आपण चाललो आहे मुख्य प्रवेशद्वाराने आतमध्ये किल्ल्यामध्ये. प्रसाद दरवाजा ओपन करा. अजूनही मुख्य प्रवेशद्वाराचा दरवाजा सुस्थितीत आहे. आणि ही जागा आहे जी मावळ्यांसाठी राहण्यासाठी. मित्रांनो, हा आहे मुख्य प्रवेशद्वार. आणि इथून वरती आलो की आपल्याला हा तो दुसरा झेंडा दिसतो. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. आणि इथून हा वरती गडावरती जायला अजून रस्ता आहे. हा इथे वरती आपला गड पूर्ण. पावसाळ्यातून पण या गडावरती बघायला खूप काही आहे. कारण की सगळीकडे हिरवळ असते. आणि सध्या आता इकडे ऊन पण खूप आहे. त्यामुळे शक्यतो पाण्याची बॉटल वगैरे या एनर्जी ड्रिंक कॅरी करा. आणि काहीतरी फळं वगैरे पण कॅरी करा. नाही तर तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्या काळातील ह्या वाड्याचे अवशेष आहेत. आणि अजून एक खाली अवशेष आहेत तिथे. ते पण दाखवतो मी तुम्हाला. तर थोड्याफार प्रमाणात पडझड झालेली आहे. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर तसंच आहे. फक्त जे बांधकाम होतं ते फक्त कोसळलं आहे. हे बांधकाम त्याचं कोसळलेलं. आणि हे गडाचं शेवटचं टोक इथे खाली हा झेंडा दिसतोय तो. तर मित्रांनो, आम्ही आता गडाच्या कड्यापाशी आलेलो आहे. हा गडाचा कडा इथे. आणि हा गडावरून दिसणारा असा सुंदर असा नजारा. ही खाली असलेले गावं इथे. आणि इथे हा असलेलं एक धरण, छोटंसं धरण. म्हणजे या गावाचं नाव काय? तळ्याची वाडी. आणि हे तेच तळं असेल बहुतेक. त्यामुळे त्याचं नाव असेल तळ्याची वाडी. आणि हा गावचा असा सुंदर असा नजारा गडावरून दिसणारा. मित्रांनो, इथून वरती आलो की हे लागतं आपल्याला गडाचं शेवटचं टोक. ते तिथे जाऊन दाखवतो तुम्हाला काय आहे वरती. तर चला मग जाऊया शेवटच्या टोकाला.
मग आपला गड बघून पूर्ण मग आपण जाऊया परतीच्या प्रवासाला. चला निघूया. तर मित्रांनो फायनली आम्ही गडाच्या शेवटच्या टोकाला आलो आहे. इथे जास्त काही बघण्यासारखं नाही आहे गडाच्या टोकावरती, पण सगळं म्हणजे आता उन्हाळ्यामुळे सगळं गवत सुकलेलं आहे आणि फक्त गडावरनं असे दिसणारे सुंदर नजारे आहेत. तर आमचा पूर्ण गड बघून झालेला आहे. त्रिंगलवाडी किल्ला बघून झालेला आमचा. तर आता आम्ही थोडंसं खाऊन घेतो आणि मग आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो. तर तुम्ही पण या खायला. मोसम आणले, लाडू आणले. चला खाऊन घेऊया. मित्रांनो गड बघून झाला आहे. आता आपण चाललो आहे खाली. गड उतरतो आहे पटापट. इथे 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 या बाजूने, या बाजूने. तर पटापट आता आपण गड किल्ला उतरूया. आणखी आपल्याला परत आता आपल्या घरी जायचं आहे. तर मित्रांनो आता आपण ज्या प्रवेशद्वारापासून आलो होतो वरती गडावरती, त्याच मुख्य प्रवेशद्वारापासून आपण खाली जाणार आहोत. चढणं पण तेवढंच डिफिकल्ट आहे आणि उतरणं पण तेवढंच डिफिकल्ट आहे, कारण की हाईट जास्त आहे पायऱ्यांची. आणि काही ठिकाणी पायऱ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. परतीचा प्रवास सुरू. आता जाऊया गडाच्या खाली. तर मित्रांनो फायनली त्रिंगलवाडी किल्ला बघून झाला आमचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.